नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका दिवसाच्या शिबिरात ईव्हीएमद्वारे प्रात्यक्षिक करत मतचोरीचा दावा करण्यात आला। तर या शिबिरातून उत्तम जानकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। पाहूया। देशात आजच्या घडीला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मतचोरी विरोधात आवाज उठवताना दिसत आहेत। त्यांनी मतचोरी मुद्द्यावरून रान उठवलं असून भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। अशातच शरद पवारांची राष्ट्रवादीही मैदानात उतरली। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। यावेळी ईव्हीएमद्वारे मतचोरी कशी होते या संदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून मतचोरी केली जात असल्याचा दावा करण्यात आला। यावेळी प्रात्यक्षिक दाखवत इलेक्ट्रॉनिक आणि कागदी पावतीची चोरी, सेन्सरच्या माध्यमातून चोरी आणि काळ्या काचेच्या आडून मतचोरी केल्याचा दावा करण्यात आला। आज इलेक्शन संपलं म्हणजे हे 4 वोट पडले, इलेक्शन संपलं। आता आपण 3 दिवसानंतर निकाल काढू आणि निकाल इकडे शो रिझल्ट्स मध्ये आपल्याला दिसतंय का ज्याला एक पण मत दिलं नाही दिलं असं सफरचंद इलेक्शन जिंकलं आहे। यक्षीजी आपल्याला पावती काढून दाखवतील। यक्षीची पावती दाखवा आणि कॅमेरामॅनना मी रिक्वेस्ट करतो का बस जसे इलेक्ट्रॉनिक वोट होते तशीची तशीच पावती निघाली आहे। 2 सफरचंद, एक आपल्या समोर कलिंगड आहे आणि एक केळा आहे। म्हणजे स्पष्ट झालं का इलेक्ट्रॉनिक वोटच्या सोबत कागदाच्या वोटांची पण चोरी होऊ शकते। या कार्यक्रमात बोलताना आमदार उत्तम जानकरांनी विधानसभा निवडणूक निकालाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। राहुलजींनी सांगितलं की मी हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, पण त्याही पेक्षा मोठा बॉम्ब अणुबॉम्ब नाही, परमाणु बॉम्ब माझ्याकडे आहे। पण माझा रेशिओ वेगळा होता। एक भारतीय जनता पार्टीला मत पोल झाल्यानंतर दुसरं मत ऑटोमॅटिक त्या ठिकाणी घेतलं जात होतं आणि मग त्याचा शोध नाही लावला तर उत्तमराव जानकर कसला, म्हणून मी त्याचा शोध लावला। त्याच्या मुळाशी गेलो, त्याच्या तळाशी गेलो। जयंत पाटील साहेब, आपल्याला आठवत असेल 18 ऑक्टोबर 2024 ला आपण निवडणूक आयोगाला पत्र पहिल्यांदा लिहिलं। आपण 14 मतदारसंघामध्ये 10,000च्या वरती मतं बाद केली जात आहेत। म्हणजे निवडणुकीच्या आधी, म्हणजे निवडणुकीच्या नंतरची वोट चोरी आहे अशी आपली तक्रार नव्हती। निवडणुकीच्या आधीच निवडणुकीत घोटाळे केले जात आहेत हे आपण निदर्शनास आणून दिलं होतं। निवडणूक आयोग स्वायत्त असावं, त्याचे कायदेशीर अधिकारामध्ये कोणीच हस्तक्षेप करू नये। माझ्या भीमाने तो कायदा आणला। या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातनं तो निर्माण झाला होता की आपलं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने मतचोरीचा आरोप करणं म्हणजे नाचता येईना आणि अंगण वाकडं अशा पद्धतीचा प्रकार आहे। तुम्ही खरं तर नक्षलवाद्यांचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम करतायत। खरं तर मतचोरी झाली नाही, तुमची मती चोरीला गेलेली आहे। अशा पद्धतीनं तुम्ही जनतेचा अपमान करणार असाल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता जनार्दन तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस देशभरात आंदोलन करून ऍक्टिव्ह मोडमध्ये उतरली, तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीनेही मतचोरी विरोधात नागरिकांमध्ये जागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय। अक्षय मंकनीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।